नमस्कार, आपण पाहत आहे न्यूज कटा एक्सप्रेस। पुण्यातील फुसुंगी परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। खंडणी मागितल्याच्या गंभीर आरोपावरून 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणातील तक्रारदार हर्षल संदीप ढोकरात, वय 24 वर्ष, व्यवसाय खाद्यतेल विक्री, ते आंबेगाव बुद्रुक पुणे येथे वास्तव्यास आहेत। तक्रारीनुसार दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी आरोपी सागर हागे आणि महाराष्ट्र न्यूज मराठी चॅनलचे संपादक सागर गवळी यांनी हंडेवाडी येथील कंपनी तसेच कात्रज कोंढवा रोडवरील एका हॉटेलमध्ये भेट घेतली। या भेटीदरम्यान इंद्रायणी खाद्यतेल कंपनी संदर्भात पेपरमध्ये बदनामीकारक बातमी प्रसारित न करण्यासाठी तब्बल 10 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आलाय। या तक्रारीच्या आधारे फुरसुंगी पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 74/2026 दाखल करण्यात आलाय। भारतीय न्याय संहितेच्या कलम 308(3), 351(2) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी ही माहिती दिली आहे। नेमकं या प्रकरणामागचं सत्य काय, खंडणीची मागणी का करण्यात आली, आरोपींची भूमिका काय आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं तपासानंतरच स्पष्ट होणार आहेत। ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज कटा एक्सप्रेस।